शिमला मिरची ज्यांना आवडत नाही ना ते देखील आवडीने खाते जर तुम्ही या पद्धतीने बनवाल। टिफिनसाठी ना खूप भारी रेसिपी आहे। त्याआधी रेसिपी व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा। इथं पाव किलो शिमला मिरची घेतलेली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर आपण भरलं वांग जसं बनवण्यासाठी वांग कट करून घेतो ना तसंच 4 भागामध्ये हे शिमला मिरची मी कट करून घेतली। यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकल्या। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे भाजलेले तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे, त्यानंतर 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घेतलं। त्यानंतर इथं मध्यम आकाराचा कांदा देखील मी बारीक चिरून घेत आहे। यासोबत तुम्ही थोडीशी टोमॅटो आणि कोथिंबीर देखील कट करून घेऊ शकता। बारीक चिरलेला कांदा ताटामध्ये काढून घेतला आणि आपण जे शेंगदाणे वगैरे बारीक करून घेतले ते देखील ताटात काढून घेतले। चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद घातली, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि तेल घालून हा सगळा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा, तयार करून घ्यायचा। आणि त्यानंतर हे जे शिमला मिरची यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा, जेवढा मावेल तेवढा मसाला भरून घ्यायचा। त्यानंतर कढईमध्ये ना थोडंसं तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये जिरं घालायचं, ठेचलेला लसूण यामध्ये घातला आणि जो मसाला थोडासा उरला होता ना तो देखील कढईमध्ये परतून घेतला। थोडंसं पाणी घातलं, कोथिंबीर घातली आणि भरून घेतलेल्या शिमला मिरच्यामध्ये घालायच्या। मस्त 2 मिनिटासाठी परतून झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं। त्यानंतर पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि झाकण ठेवून पुढचे 3 ते 4 मिनिटासाठी किंवा जोपर्यंत शिमला मिरची व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायचे। गरमागरम चपाती भाकरीसोबत ही शिमला मिरची खूप भारी लागते। त्यामुळे जरूर रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला जरा सुद्धा आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।